आपल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचं स्वागत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा करतील। माननीय भरणे साहेब, आपण आदितीताई यांचं स्वागत करा। सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण सर्वपक्षीय विधिमंडळ सदस्य तज्ज्ञ यांचा सहभाग असलेल्या चर्चासत्रासाठी उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित होत आहे, ते सन्मान्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार, सन्मान्य उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील माझ्या वरिष्ठ सहकारी पंकजाताई मुंडे, सन्मान्य कृषी विभागाचे मंत्री दत्ताजी भरणे, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आज आपल्याला या ठिकाणी मिळालं त्या डॉक्टर नित्या राव, डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, इथे उपस्थित असणाऱ्या राजळेताई, गावितताई, ज्योतिताई गायकवाड, राज्यमंत्री सन्मान्य जयस्वालजी, सर्व सन्मान्य विधिमंडळातील अधिकारी, विधिमंडळातील माझे सर्व सन्मान्य सहकारी आणि उपस्थित या मार्गदर्शनासाठी विधिमंडळातील आणि मंत्रालयातील सर्व शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम तर राज्य सरकारचे मनापासून आभार मानते, त्याचबरोबर विधिमंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आणि सभापती महोदयांचे आभार मानते की विशेष चर्चासत्र आयोजित करून आज आपल्या सर्व लाडक्या भावांच्या वतीने लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यात आला आणि आमच्या सगळ्यांसाठीच ही एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की हा क्षण एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून आज आम्हाला अनुभवता आला। माझ्या आधी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी शेतीच्या संदर्भामध्ये आणि महिलांच्या सहभागाच्या संदर्भामध्ये आपापली मतं आणि मनोगत व्यक्त केलेलं असल्यामुळे मी अधिक याच्यामध्ये त्याच बाबींचा पुनरुच्चार न करता महिला व बालविकास विभाग म्हणून महिलांसाठी काही महत्त्वपूर्ण योजना राबवत असताना यंदाचं हे वर्ष हे आपण महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून जी वाटचाल करत आहोत त्यासाठी कृषी विभाग आणि महिला व बालविकास विभाग हे यंदाचं वर्ष अधिक समन्वय साधून, ज्याचा उल्लेख माझ्या आधी माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी केला की शेती या क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान आणि त्यांचं खऱ्या अर्थानं त्यांची वाढती याच्यामध्ये असणारी या क्षेत्रामध्ये असणारी संख्या ही त्या ठिकाणी अधोरेखित झालेली आहे आणि ती संबंध लक्षात घेऊन आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये महिला शेतकऱ्यांना अधिकाधिक पाठबळ कसं देता येईल या संदर्भातली पावलं ही विभागाच्या वतीने उचलली जातील। खरं तर गेल्या वर्षी आपल्या राज्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम आम्ही राबवला। याच्यामध्ये जो 3% राखीव आपण जिल्हा नियोजनमधून ठेवलेला आहे, याच्यातून महिलांना शेतीसाठी जे टूल किट्स दिले जातात, जी सामग्री दिली जाते ती त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार ही आम्ही 3% मधून उपलब्ध करून दिली आणि जवळपास 15,000 महिलांपर्यंत आपण गेल्या वर्षी त्या जिल्ह्यातल्या पोहोचू शकलो आणि हे यश पाहता आणि त्यांच्यासाठी त्याची उपयुक्तता पाहता माझी आदरणीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि कृषी विभागाच्या मंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती राहील की यंदाच्या वर्षी सुद्धा 3% राखीवमधून महिलांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार जर आपण ही सामुग्री उपलब्ध करून दिली तर त्यांना त्याचा अधिकाधिक फायदा हा त्यानिमित्ताने होऊ शकतो, ज्याचा उल्लेख माझ्या आधी सहकार्यांनी केला की 80% पेक्षा जास्ती महिला शेतकरी हे आज या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहेत। याचा अर्थ असा
की त्यांना चांगल्यातलं चांगलं अधिक जर आपण या सामुग्रीच्या माध्यमातून उपलब्धता करून दिली तर त्यांना निश्चितपणाने त्यांच्या या शेती व्यवसायामध्ये आणि क्षेत्रामध्ये ती उपयुक्त ठरू शकेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवत असताना याच्या अनेक लाभार्थी या महिला शेतकरी सुद्धा आहेत. नागपूरमधलं एक उदाहरण या निमित्ताने मला द्यायचं आहे की एक सहकारी आर्थिक सोसायटी ही त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केली आणि जवळपास 30,000 पेक्षा जास्ती महिला या आज त्याचा भाग झालेल्या आहेत आणि त्याच्यातून आत्ता त्या इतक्या सक्षम झाल्यात की त्या इतर व्यवसायांसाठी आता त्याच्यातून लोन देण्याची सुरुवात ही त्यांनी यंदाच्या वर्षीपासून केलेली आहे. आणि शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांपर्यंत आम्ही तो डेटा कॉन्सॉलिडेट करून त्यांना अधिकाधिक या क्षेत्रामध्ये सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि बदलत्या हवामानाच्या जर सगळ्या परिस्थितीचा आपण आढावा घेतला तर शेतीच्या व्यतिरिक्त सुद्धा जर त्यांना पॅरलल आपण काही व्यवसाय पण जे शेतीपूरक आहेत हे जर उपलब्ध करून दिले तर त्याचा निश्चितपणाने फायदा होऊ शकतो. आणि हे उद्दिष्ट मनामध्ये ठेवून हा मानस ठेवून आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम यंदाच्या वर्षीपासून हाती घेत आहोत. या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वपूर्ण उपक्रम जो हाती घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करत आहोत ते म्हणजे फायनान्शियल लिटरसी. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आणि स्वर्गीय दादा हे ज्या वेळेला उपमुख्यमंत्री होते त्याही वेळेला त्याच्यामध्ये पुढाकार घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काही सूचना या आलेल्या होत्या. आणि महिलांना आज आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये फायनान्शियल लिटरसी आर्थिक साक्षरता येण्याची जी गरज आहे त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन हे करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. मी या निमित्ताने आज विशेष आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या डॉक्टर नित्या असतील, डॉक्टर सौम्या असतील यांचेही आभार मानते की या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्या काम करत आहेत. आणि डॉक्टर सौम्याजींसोबत मला संवाद साधण्याची संधी मिळाली. यंदाच्या वर्षीपासून नंदुरबार आणि गडचिरोलीमध्ये त्यांनी एक विशेष उपक्रम हाती घेतलाय की शेतीमधून किंवा फार्मिंगमधनं आलेले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत याचा अंतर्भाव पोषण आहारामध्ये कसा करायचा तर त्या संदर्भातलं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळाल्यानंतर त्याचा अंतर्भाव हा अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं ही उचलली जातील. डॉक्टर नित्या यांनी त्या ठिकाणी काही सूचना दिल्या ज्याच्यामध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जर अधिक ट्रेनिंग दिली तर याच म्हणजे शेती क्षेत्र आणि पूरक पोषण आहार याचा एक चांगल्या पद्धतीनं समन्वय हा आपण साधू शकू. त्यामुळे त्यांच्या सूचना आणि विधिमंडळातून इतर ज्या मान्यवर त्या ठिकाणी सूचना मांडणार आहेत त्यातून महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत करणाऱ्या बाबी त्या निश्चितपणाने पुढे नेण्याचा आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते आणि महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून शेती या क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करून काम करण्याचं जे उद्दिष्ट या उपक्रमातून ठेवण्यात आलेलं आहे याबाबत ऋण व्यक्त करून थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.